नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयानंतर नाशिक शहरात लागलेले बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहे। या बॅनरवर ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला अशा पद्धतीचा आशय जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांकडनं हा बॅनर जो आहे तो नाशिक शहरात लावण्यात आलेला आहे। दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळात आपण जर बघितलं तर गोकुळ गीते यांच्या वडिलांचा उद्गार महायुतीच्या उमेदवाराच्या नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात करण्यात आलेली बॅनरबाजी अधिक चर्चेचा विषय ठरत आहे। नाशिकच्या तारवाला नगर परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरवर ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला अशा पद्धतीचा आशय जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि हे बॅनर जे आहे ते गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गोकुळ गीते यांच्या वडिलांबद्दल महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या मुलाने वक्तव्य केलं होतं आणि यामुळेच गोकुळ गीते यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। गोकुळ गीते यांच्याकडनं उमेदवारी अर्ज कायम असतानाही माघार घेण्यात आली होती, प्रचार थांबवण्यात आला होता। मात्र निकालाच्या वेळी गोकुळ गीते यांचा विजय झाला आणि या विजयानंतर गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेली ही बॅनरबाजी अधिक चर्चेचा विषय ठरत आहे। दरम्यान नाशिक विधान परिषदेची निवडणूक बापामुळे अधिक चर्चेची ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता या बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनरच्या माध्यमातून पराभूत झालेले उमेदवार नरेंद्र दराडे आणि त्यांचे पुत्र कुणाल दराडे यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो एकंदरीतच केल्याचं आपल्याला या बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।